किरण आपण गोलंदाजीच्या भूमिकेबद्दल आजचं सत्र किरणच्या माध्यम देखील बॅटिंग प्लस बॉलिंग दर्जेदार राहिली गेली. जसं किरण गोलंदाजीच्या भूमिकेत आहे. यस दर्जेदार स्ट्रोक आला गेले चार धावा करिता आणि धावा झाल्या दबल होती 6 धावा. नक्कीच सेमीफायनल 2 नंबरचा आपण देखील मैदान दिशेने पाहतोय. पहिला सेमीफायनल साठी फायनल साठी पात्र झालेला संघ शिगोरवाडीचा टीम आपण पाहतोय. दर्जेदारचे किरणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच पुढे आपण पाहिलं गेलो तर विकेट किपरने या मॅच मध्ये अंबईचं झेल सोडलं गेलं. तुम्ही सेमीफायनलचा मॅच खेळताय आणि या सेमीफायनलच्या मॅच मध्ये तुम्ही जीवदान अंबईला दिलं गेलंय आणि अंबईच्या माध्यमातून चौकर येणार का इथून पुढे जीवदानाचा पुरेपूर वापर अंबईला करावा लागेल. नक्कीच पुढे शेतीमध्ये पाहिलं गेलं तर अंबई विरुद्ध किरण. नक्कीच तिथे मात्र पाहिलं गेलं तर एक धावा झाल्या दाबल 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा झाल्या 7. विकेट सोडली गेली अंबाईची सेमीफायनलच्या मॅच मध्ये 7 धावा. नक्कीच तिथे मात्र पाहिलं गेलं तर सेमीफायनलच्या मॅच मध्ये देखील फायनलचं तिकीट गाठण्याकरिता काही क्षण बाकी आहेत. टॉस जिंकलाय नागोलीवाडी टीमने. प्रथमतः बॉलिंगचा निर्णय घेतलाय. किरणने पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केला आणि एक अंबाईचं जीवदान देखील दिलं गेलं. पुरुष टॅपचा फटकाला गेला 4 धावे करता. नक्की ज्या अमयचा झेल विकेट किपरने सोडला पण अमय किती धावा इथून पुढे खेचणार हे पाहण्यासारखं या मॅच मध्ये. पुरुष दुसरा टॅप. नक्कीच विकेट किपरला हा झेल आठवावा लागेल इतका शक्य नाही. धावसंख्या झाली आहे 15 धावा. 2 चेंडूंचा खेळ संपला गेलाय. सेमीफायनलचा थरा देखील आपण पाहतोय. 2 चेंडू 2 चौकार आले गेले. पुढे मात्र पाहिलं तर लॉफ्टिंग ड्राईव्ह मिड ऑफ प्रेझर मध्ये अंबाईचा ब्रँड चालला गेलाय. सेमीफायनलच्या मॅच मध्ये अंबाईला माहिती आहे आणि आयुष्याचं करिअर मध्ये असू दे किंवा क्रिकेटच्या पटलावरती असू दे जेव्हा जीवदान दिलं जातं तेव्हा तो फलंदाजाचा रंग उघडायला सुरुवात करतो या मॅच मध्ये. 3 चेंडू 3 चौकार. पुन्हा टॅप सक्सेसफुल. इथे मात्र पाहिलं गेलं तर दर्जेदार स्ट्रोक होता परंतु डॉट चेंडूचा इशारा आला. धावा झाल्या 19 धावा. नक्कीच जर कोणाशी मात्र पाहिलं गेलं तर दर्जेदार स्ट्रोक आला गेला. इथे मात्र क्षेत्ररक्षक सज्ज एक धावा 20 धावा. पुढचा चेंडू घेऊन सज्ज आहे. खेळ सोडला गेला. या मॅच मध्ये विकेट किपर मध्ये संपूर्ण नजर आहे. टर्निंग पॉइंट विकेट किपर राहील या मॅचचा हे देखील पाहण्यासारखं आहे. 12 चेंडू मध्ये 22 धावा. किरण स्ट्राईक आउट. सिद्धेश नॉन स्ट्रायकिंग मध्ये गोलंदाज अमय आणि ज्या अमयचं खेळ सोडलं त्या अमय धावा बनवली गेली या मॅच मध्ये. यस दर्जेदार चेंडू पहिला सक्सेसफुल स्ट्रोक आला गेला 4 आकड्यावरती. पहिला चेंडू 4 धावांनी शिकवला गेलाय. 22 धावांचं उद्दिष्ट पार करायचं या मॅच मध्ये. नक्कीच पुढे मध्ये पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षक सज्ज आहे. पहिला चेंडू चौकार. दुसरा चेंडू डॉट. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर किरण स्ट्राईक ऑन आहे. किरणच्या नक्कीच आपण पाहिलं गेलं तर किरणने आजच देखील चांगली कामगिरी केली. यस दर्जेदार चेंडू आहे. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत दुसरा चौकार आला गेलाय. 2 क्लिअर कर. नक्कीच तिथे मात्र पाहिलं गेलं तर पुढे हल्ला पण चढला की नाही अंबाईमध्ये. दर्जेदार क्षेत्ररक्षक एक मात्र रनआउटची संधी आहे.
डिसिजन पंचांच्या भूमिकेत 3 पंच डिसिजन घ्या आणि आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. डिसिजन पेंडिंग राहील आणि पंचांचा निर्णय हा अंतिम राहील या मॅच मध्ये. नॉट आउटचा इशारा येत आहे. या मॅच मध्ये धावा बांधले गेल्या 9 धावा. 9. नक्कीच स्ट्राईक ऑन सिद्धेश नक्कीच अंबाईची गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली या मॅच मध्ये. धावा झाल्यात 9. 22 धावांचा पाठलाग करायचा आहे. याच दर्जेदार चेंडू दर्जेदार ऑफस्टिक मध्ये चेंडू होता. नक्कीच आपण पाहिलं तर डॉट चेंडूचा इशारा आला की नाही या मॅच मध्ये. यस सक्सेसफुल मिस्टर बाय सिद्धेशच्या बॅटमधून सेमीफायनलच्या बॅटमध्ये दर्शनीय स्ट्रोक. षटकाचा देखील खेळ संपला गेलाय आणि धावा झाल्या 13. शांती 13 घ्या. धावा पहिल्या षटकामध्ये ऍड केल्या गेल्या. सहा चेंडू मध्ये 9 धावा. लगेच 6 चेंडू मध्ये 9 धावा आणि कंपल्सरी चेसिंग या धावा करायला. परंतु नक्कीच आजच्या सत्रामध्ये ज्याची गोलंदाजी प्रभावशाली राहिली गेली असा छोटा आणि युवा यंगस्टर खेळाडू मंथन मैदानाच्या आतमध्ये आहे. नक्कीच 6 चेंडू मध्ये 9 धावा फिरकीचा जादूगर आहे. अनेक सारे विदेशी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. तोच मंथन गोलंदाजाच्या फायनल करिता जाण्याकरिता हे महत्वाचे काही क्षण आहेत. 6 चेंडू 9 धावा. नो बॉल आहे दादा. 3 पंच डिसिजन घेणार आणि निर्णय देणार. पंचांचं डिसिजन अंतिम राहील. मस्त मस्त 2 चेंडूचा इशारा येत आहे. 2 क्लिअर हा 2 क्लिअर 6 मध्ये. लगेच मंथन गोलंदाजाच्या भूमिकेला स्ट्राईक ऑन किरण आपल्याला पाहायला भेटतंय. लगेच किरणमध्ये देखील जबाबदारी पाहायला गेलं तर किरण दर्शनी आला गेला या मॅच मध्ये. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी देखील मॅच केलं जाईल. 1 षटकाचा मॅच असेल 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी. 5ला 4. लगेच किरणने आजच्या स्तरावर क्लासिकल शॉट खेळले सिद्धेश यात काही शंका नाही. आम्ही पायदर्शनीय स्ट्रोक आहेत. राधाकृष्ण दामले तिकडून दर्शनीय किरणची बॅटिंग आजच्या स्तरामध्ये क्लासिकल झाली गेली यात काही शंका नाहीये. यस पुन्हा शब्द राधाकृष्ण डीजे एकूणची प्रमाण आपण राहायचं आहे.